कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल केके न्यूज। बोर्ली पंचतन येथील नेत्र तपासणी शिबिरात मोतीबिंदू झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करून अंधारातून प्रकाशाकडे नेणार नंदुशेठ पाटील। बोर्ली पंचतन येथील मोहनलाल सोनी विद्यालयात आर झुंझुनवाळ शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल आणि नंदुशेठ गोविंद पाटील यांनी सर्वसामान्य गरीब जनतेसाठी नेत्र शिबिराचे आयोजन केले होते। गेल्या 1.5 वर्षात जवळजवळ त्यांनी शिबिरामार्फत 550 ते 600 मोतीबिंदू झालेल्या रुग्णाचे ऑपरेशन केली आहेत। अजूनही पुढेही सेवा अविरत चालू ठेवून मोतीबिंदू रुग्णांना अंधारातून प्रकाशाकडे नेमण्याचा मानस असल्याचे नंदुशेठ पाटील यांनी सांगितले। या शिबिरातील लाभाधारकांचे डोळे तपासणी करून ज्यांचे मोतीबिंदू तयार झालेत अशा रुग्णाचे बीपी, शुगरचीही तपासणी करण्यात आली। आज बोर्ली पंचतन येथील मोफत नेत्र तपासणी शिबिराचा एकूण 58 जणांनी लाभ घेतला। पैकी 19 जणांना पनवेल येथील डॉक्टर झुंझुनवाला यांच्या दवाखान्यात मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे। केके न्यूज साठी उदय विठ्ठल कळस, बोर्ली पंचतन। नमस्कार, मी नंदू पाटील। मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छितोय की हा जो मी जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट श्रीकृष्ण यामध्ये मी गेले 1.5 वर्ष ह्या डोळ्यांचा जो ऑपरेशन आहे तो 1.5 वर्ष करत आहे आणि त्यामध्ये 556 लोकांनी या ठिकाणी सेवा घेतलेली आहे। आणि ही सेवा घेत असताना माझं ह्या ठिकाणी असं म्हणणं आहे की पुढच्या वेळेला मी पुढच्या महिन्यामध्ये की ॲम्ब्युलन्स कार्डिओग्रामची आणण्याचा प्रयत्न करतो आहे। पुढच्या महिन्यात माझी ती जी ॲम्ब्युलन्स आहे ती मी घेऊन येणार आहे आणि ती ॲम्ब्युलन्स फक्त डिझेल भरून सर्व मायबाप गरिबांना ही सेवा करण्यासाठी मी ही करणार आहे। तसेच जे कोण अतिशय गरीब असतील, ज्यांच्याकडे पैसेच नसतील, तर त्यांना ती फुकट सेवा देण्याचे ह्या श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टकडून मी करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नंदुशेठचा जो आता काम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने गोरगरीब जनतेला याच्यातून नक्कीच फायदा होईल आणि 100% पुण्याची बाब आहे। जर का ॲम्ब्युलन्स आणणार असतील तर ती गैरसोय पण लोकांची दूर होईल आणि त्यांचा मानस आहे की ॲम्ब्युलन्स गोरगरीब जनतेच्या सेवेसाठीच मी देणार आहे। याच्यासाठी मोठा पुण्यदू कोणता असेल आणि याचं भाग्य नक्कीच नंदुशेठना मिळेल, यात मात्र शंका नाही। ईश्वर त्यांना असाच चांगला समाजसेवेचं काम करण्याची संधी देव ही परमेश्वराच्या प्रार्थना। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या केके न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा।